गुरुचं स्थान मोठं का मानलं जातं माहिती आहे का? कारण देव फक्त जीवन देतो आणि गुरु त्या जीवनाला अर्थ देतो. म्हणूनच आजचा दिवस हा सण नाही तर संस्कार आहे आणि तो म्हणजेच गुरुपौर्णिमा. हे बाबा, मी एकता आणि हे बाबाच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु या शब्दाचा एकच अर्थ आहे. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा जो मार्गदर्शक असतो तो म्हणजे गुरु. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा ही फक्त पौर्णिमा नाही, ती आपल्या जीवनातल्या प्रकाशाची आठवण करून देणारी पौर्णिमा आहे. आज महर्षी व्यासांची जन्मतिथी आहे. आता हे महर्षी व्यास म्हणजे नक्की कोण? ज्यांनी वेदांचा विभाग केला, महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिला, ज्यांनी भारतीय संस्कृतीला ज्ञानाचं बांधकाम दिलं. गुरु म्हणजे ते नाही जे बोर्डवर प्रश्न सोडवतात. गुरु म्हणजे ते जे जीवनाचे गणित समजून देतात. आज आपण इंस्टाग्रामवर #गुरुवाइब्स टाकतो, स्टेटस ठेवतो थँक्यू टीचर, पण एकदा तरी डोळे मिटून आठवा तो गुरु जो नेहमी ओरडायचा पण शेवटी तुमचं नाव अभिमानाने घ्यायचा. ती आई जिने शिकवलं की माफ करणं म्हणजे कमजोरी नाही. तो मित्र ज्याने संकटात हात दिला पण भाषणात कधीच मी शिकवलं तुला असं म्हटला नाही. गुरु हे देव नसतात, पण ते देवासमान असतात. ते आपल्याला शिकवत नसतात, पण ते आपल्याला घडवत असतात. ते आपल्याला तयार करत असतात अशा परीक्षेसाठी ज्याचा पेपर कुठेही प्रिंट झालेला नसतो, पण त्याचे उत्तर आपल्याला आयुष्यभर द्यावं लागतात. म्हणूनच गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त एक दिवस नाही, ती एक भावना आहे जी डोळ्यात पाणी आणते आणि मनात दिवा लावते. अशा अनेक व्हिडिओंसाठी बघत रहा हे बाबा.